नमस्कार, मी स्वानंद गांगल आणि तुम्ही बघताय न्यूज डंकाचा विशेष कार्यक्रम आजची चर्चा. आज आपण चर्चा करणार आहोत मराठी साहित्य संमेलनाबद्दल. मराठी साहित्य संमेलन गेले अनेक वर्ष महाराष्ट्रात सुरू आहे. महाराष्ट्राची ही परंपरा ही सुरू आहे, चालू आहे, ती चळवळ व्हावी अशी त्यामागची एक भूमिका होती. साहित्य चळवळ त्यातनं तयार व्हावी, पण तसं होताना दिसत नाही. उलट पक्षी या साहित्य संमेलनाला चिकटून दरवर्षी नवे वाद होताना दिसत आहेत. एक प्रकारे वाद आणि साहित्य संमेलन हे समीकरणच झालेलं आहे आणि याच सगळ्या विषयी आज आपण बोलणार आहोत. यावर्षीच्या साहित्य संमेलनातही वाद झाले, त्याचीही चर्चा करणार आहोत आणि हे वाद टाळता येऊ शकतात का, हे वादाचे मुद्दे काय आहेत, या सगळ्याचा उहापोह आज आपण करणार आहोत. आपल्या सोबत आहेत न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कांजी, न्यूज डंकाचे सहाय्यक संपादक महेश विचारे. तर वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. दिनेश सर, जसं आपण बोललो की साहित्य संमेलन आणि वाद हे एक परंपरा सुरू आहे. या साहित्य संमेलनातही तसं झालेलं बघायला मिळत आहे. जावेद अख्तर यांचं नाव तिथे प्रमुख पाहुणे म्हणून आलं. ते काल त्यांचं भाषणही झालं. त्यांचं नाव आल्यापासूनच आधी वाद होता की मराठी साहित्यासाठी जावेद अख्तर यांचं काय योगदान आहे. प्लस काल त्यांचं भाषण झाल्यानंतरही नवनवे वाद होताना दिसत आहेत. म्हणजे त्यांनी भाषणात मांडलेले जे मुद्दे असू देत त्याच्यावरनं हे वाद होताना दिसत आहेत. आणि त्याच्या आधी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव त्या पूर्ण साहित्य नगरीला देण्याचा वाद झाला. मग साहित्य गीतातून, त्या साहित्य संमेलनाच्या गीतातून त्यांचं नाव वगळण्यात आलं. मग ते पुन्हा नाव करून नव्याने गीत आलं. देवेंद्र फडणवीस जे विधानसभेचे विरोधी पक्षनेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, त्यांनीही आज सांगितलंय की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला म्हणून मी साहित्य संमेलनाला जाणार नाही, नाशिकमध्ये असून जाणार नाहीये. त्यांना निमंत्रण आहे, ते नाशिकमध्ये तरीही जात नाहीयेत. आणि त्यांनी शुभेच्छाही कळवल्या की साहित्य संमेलन, साहित्यिक या सगळ्यांविषयी आदर आहे, पण स्वातंत्र्यवीर जे आमचे आदर्श आहेत त्यांचा असा अपमान होत असेल तर कसं. हे सगळेच विषय खूप साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने चर्चेत आलेत आणि हे गुंतागुंतीचे आहेत. यावर एक एक विषयाचा वेगळ्या उहापोह करणं गरजेचं आहे. तर काय सांगाल तुम्ही? नाही, मला असं वाटतं की वाद आणि चर्चा होते हा काही म्हणजे याचा काही निषेध करण्याचं कारण नाही. कारण वाद आणि चर्चा ही महाराष्ट्राची परंपरा आहे, किंबहुना महाराष्ट्राच्या संस्कृतीचं एक भूषण आहे. ते आक्षेप या गोष्टीवर आहे की साहित्य संमेलन जेव्हा होतं तेव्हा त्याच्यामध्ये वैचारिक घुसळण होण्यापेक्षा एका विचाराला कायम वालीत टाकण्यात येतं, त्या विचारांच्या साहित्यिकांना वालीत टाकण्यात येतं. त्या विचाराचं प्रतिनिधित्व करणारे जे मानबिंदू आहेत, जसं तू मला म्हणालास की स्वातंत्र्यवीर सावरकर करांचं या संमेलनाच्या निमित्ताने कुठेतरी त्यांचा सन्मान करण्याची गरज होती, परंतु त्या पूर्ण साहित्य संमेलनामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हे नाव पूर्णपणे गाळण्यात आलं, बाजूला ठेवण्यात आलं. तर मुळात आक्षेप या गोष्टीवर आहे की एकांगी चर्चा, एकच बाजू, शून्य वैचारिक घुसळण. हे मला वाटतं दरवर्षी जी साहित्य संमेलनं होतात, म्हणजे आपला देश विविध विचारांच्या लोकांचा देश आहे आणि त्या विचारांमध्ये मतभेद याचं स्वागत आहे नेहमी. परंतु तुम्ही एकच विचारावर प्रकाश झोत ठेवणार आणि दुसऱ्या विचाराला कायम वालीत टाकणार, त्याला दुर्लक्षित करणार, तर हे आजच्या सोशल मीडियाच्या काळामध्ये चालू नाही शकत. आणि आक्षेप जर कशावर असला तर त्या मुद्द्यावर आक्षेप आहे. बाकी जावेद अख्तर वगैरे या सगळ्या विषयावर बोलूच, पण माझ्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की नाशिकमध्ये साहित्य संमेलन झालं आणि त्याच्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा यथोचित सन्मान करण्याची बुद्धी आयोजकांना झाली नाही. हा माझ्या दृष्टीने त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. महेशजी, जसं सर म्हणाले की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सन्मान नाशिक सारख्या नगरीत झाला नाही, यात पुन्हा दुसरा मुद्दा असा येतो की आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवतो. बाबा ते ठीक आहे, तुमचा आक्षेप होता, काही जण घेतात की स्वातंत्र्यवीर हे स्वातंत्र्यवीर नव्हतेच, ते माफीवीर होते वगैरे, ठीक आहे. या सगळ्या गोष्टी जरी थोड्या वेळापुरता बाजूला ठेवल्या, म्हणजे गरज नाहीये पण ठेवल्या, तरीही स्वातंत्र्यवीर सावरकर एक साहित्यिक म्हणून, एक कवी, एक लेखक,
एक नाटककार, या सगळ्या बाजूने भाषा प्रभू ज्यांनी मराठी भाषेला अनेक शब्दांची देणगी दिली, म्हणजे त्या साहित्य संमेलनात अनेक कदाचित असे शब्द वापरले जात असतील किंवा गेलेत जे स्वतः सावरकरांनी या मराठी भाषेत दिले, अशा सगळ्या सावरकरांच्या बाजू लक्षात घेता त्यांचा सन्मान होणं गरजेचं होतं की नव्हतं? नाही, निश्चितच. मुळात जो मगाशी जो मुद्दा दिनेशजींनी उपस्थित केला तोच मुद्दा जो आहे की विचारांची अस्पृश्यता जी असते, की आम्हाला अमुक हा विचार जो आहे तोच फक्त पटणार आणि दुसरे जे विचार आहेत जे आम्हाला पटत नाहीत ते बाजूला ठेवायचे, ते इथे या मंचावर येणार नाहीत. साहित्य संमेलन म्हटल्यानंतर साहित्य म्हणजे ते सर्व प्रकारचं साहित्य त्याच्यात आलं पाहिजे. मग त्याच्यात वेगवेगळ्या विचारांचं, त्याच्यामध्ये अर्थात विविधता आहे, प्रत्येकाच्या विचारांमध्ये वैविध्य आहे. हे सगळे विचार, सगळ्या प्रकारची पुस्तकं, सगळ्या प्रकारच्या कविता, सगळ्यांना एका ठिकाणी जर त्या मंचावर आणलं गेलं तर ते योग्य ठरू शकतं. आणि मुळातच सावरकरांची जी जिथे त्यांचा जन्म झाला अशी ती भूमी आहे, अशा ठिकाणी त्यांचा का सन्मान होऊ नये हा मुळात पहिल्यांदा विचार यायला पाहिजे होता. आणि त्यातले जे ज्येष्ठ साहित्यिक आहेत किंवा राजकारणी जे आहेत, जे या संमेलनामध्ये पुढे पुढे करतायत, त्यांनी खरं तर ते सांगायला पाहिजे होतं त्यावेळेला, की असं न करता सगळ्यांनाच सामावून घेणं आपल्याला आवश्यक आहे. कारण साहित्य संमेलन आहे, हे कोणत्या एखाद्या विचाराचं किंवा एखाद्या विचाराला बांधील असलेला असा कोणता मेळावा नाहीये. पण दुर्दैवाने गेल्या काही वर्षांमध्ये हे सातत्याने असंच होत राहिलेलं आहे की काही ठराविक विचारसरणीचे, विशेषतः पुरोगामी किंवा लिबरल ज्यांना आपण म्हणतो, त्यांनी तिथे यायचं, ती संमेलनं घ्यायची, म्हणजे त्यांचीच संमेलन आहेत असं वाटण्याजोगी परिस्थिती आहे. मग ते आले म्हणजे आपोआपच हिंदुत्ववादी लोक जे ते बाजूला पडणार किंवा त्यांना घेणं अपेक्षितच नाहीये असं धरून चालायचं. आणि मग कुठेतरी जे समर्थक असतात अशा पुरोगामी किंवा विचारांचे, मग ते समर्थन अर्थात करणार. मग ते समर्थन करतायत म्हणजे आपलं संमेलन हे योग्यच आहे आणि हिंदुत्ववाद्यांना बाजूला ठेवायचं. हाच प्रकार जो आहे हा चालत आलेला आहे. आणि त्याचाच हे परिपाक जो आहे तो हा आहे की सावरकरांचं जराही नाव न घेणं किंवा त्यांचं संमेलन गीत जे आहे त्याच्यामध्ये त्यांचा उल्लेख न करणं किंवा लपून छपून उल्लेख करणं, घाबरून घाबरून. तर असा उल्लेख जो आहे तो करण्यामागचं कारण हेच आहे की हे संमेलन एका ठराविक विचाराला बांधील आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. यात महत्वाचा ऍस्पेक्ट सर असा आहे की जसं आता सरांनी पण उल्लेख केला की राजकीय हस्तक्षेप, म्हणजे साहित्य संमेलन हे सरकारवर आणि सत्ताधारी पक्षांवर अवलंबून असतं अनुदानापासून सगळ्या बाबतीत. तर हा एक महत्वाचा फॅक्टर. त्यात आता काल जे जावेद अख्तरांच्या भाषणाचा आपण सुरुवातीलाच उल्लेख केला, जावेद अख्तरांनीही आपल्या भाषणात सांगितलं की साहित्यिक हा कोणत्याही राजकीय विचारधारेचा नसावा, राजकीय पक्षाला बांधील नसावं, राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांवर बंधनं असतात तशी साहित्यिकांवर असू नयेत, हे सगळं ते बोलले. पण त्यांची कृती जर का बघितली तर म्हणजे ते म्हणाले की लेखकाला स्वातंत्र्य हवं जे दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे, साहित्यिकाला स्वातंत्र्य हवं. तर मुळात स्वातंत्र्य हे जसं नसतं तर हे ते बोलूच शकले असते का, इथून सगळा सवाल आहे. आणि राजकारणाच्या दावणीला किंवा राजकीय पक्षांच्या दावणीला जर साहित्यिक नको तर मग 2 दिवस आधी साहित्य संमेलनाच्या या भाषणाच्या ते एका राजकारणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ज्या आल्या होत्या त्यांच्यासोबत काही मेळावे घेताना किंवा त्याच्यात स्टेजवर दिसले, ह्या सगळ्याचा अर्थ कसा लावायचा? नाही, जावेद अख्तरांची सुरुवातीपासूनची आपण जर भूमिका तपासली म्हणजे 70चं दशक जावेद अख्तरांच्या सिनेमाने गाजवलेलं. सलीम जावेद ही जोडी आहे. पटकथाकार म्हणून हा माणूस खूप मोठा आहे, कवी म्हणून सुद्धा मोठा आहे आणि गीतकार म्हणून त्यांनी जी सेकंड इनिंग सुरू केली त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं योगदान खूप मोठं आहे. पण जावेद अख्तर यांचा मराठी संबंध काय आहे एक मुद्दा, आणि त्यांनी जे विचार मांडले म्हणजे त्याचा थोडं चिकित्सा होण्याची गरज आहे. म्हणजे ज्या 70च्या दशकाचा मी उल्लेख केला, जेव्हा जावेद अख्तरांच्या लेखणीची जादू, लेखणीची भुरळ म्हणजे भारतातल्या अनेक सिनेप्रेक्षकांना पडलेली, त्यांचे अनेक संवाद लोकांना मुखोद्गत होते, तोंडपाठ होते. ते जावेद अख्तर जेव्हा या देशात 75 साली आणीबाणी लादली गेली, त्या आणीबाणीच्या काळात कितपत भोकल होते हे थोडंसं तपासून बघण्याची गरज आहे, हे थोडं आठवण्याची गरज आहे. माझ्या आठवणीप्रमाणे जावेद अख्तर हे त्यावेळी काय बोलले नाहीत आणि त्यांनी जे सिनेमाचे संवाद लिहिले त्या सिनेमाच्या संवादामध्ये सुद्धा हा जो मुद्दा आहे, इंदिरा गांधींनी पंतप्रधान म्हणून आणीबाणी लादली आणि त्या काळात जी मुस्कटदाबी झाली, जे वैचारिक स्वातंत्र्य टाचांखाली चिरडण्यात आलं, त्याच्याबद्दल जो माणूस मौन होता तो आज वैचारिक स्वातंत्र्याच्या गोष्टी करतोय. दुसरं मी त्यांच्या दुटप्पीपणाचं उदाहरण देतो
की ममता बॅनर्जींची जी काही पुरोगामी विचारवंतांबरोबर भेट झाली त्याच्यामध्ये जावेद अख्तर होते. त्या ममता बॅनर्जींच्या राज्यात त्यांच्यावर कार्टून काढणाऱ्या एका कार्टुनिस्टला अटक झालेली आणि त्याला 9 महिने तुरुंगात चढवण्यात आलं. हा ममता बॅनर्जींचा इतिहास आहे. आणि अशा प्रकारे आपल्या राज्यामध्ये वैचारिक स्वातंत्र्य पायदळी तुडवणाऱ्या ममता बॅनर्जींचा हे लोक उदो करतात आणि साहित्य संमेलनात येऊन वैचारिक स्वातंत्र्याबद्दल गप्पा करतात. तर त्यामुळे मुळात हे जे तथाकथित विचारवंत आणि जे पुरोगामी मंडळी आहेत, डावी मंडळी आहेत, त्यांची विश्वासार्हता जी खड्ड्यात गेलेली आहे त्याचं सगळ्यात मोठं कारण हे त्यांचं दुटप्पी राजकारण आहे. म्हणजे यांच्या तोंडात कधी काँग्रेसच्या आणीबाणीची चर्चा नसते, त्याचा कधी निषेध सुद्धा नाही करत. मला वाटतं जावेद अख्तर त्याच काँग्रेसच्या सरकारमध्ये त्यांच्या कोट्यातून खासदार झालेले. तर ही पुरोगामी मंडळी आहेत, हे विचारवंत आहेत सो कॉल्ड, की जे कायम एका पर्टिक्युलर विचारधारेला विरोध करणारी वैचारिक स्वातंत्र्य अशा गप्पा करतात आणि प्रत्यक्ष त्यांची जी म्हणजे कृती करण्याची वेळ येते म्हणजे त्यावेळी सुद्धा ते गप्पा होते. आणीबाणीनंतर आता कित्येक दशकं उलटली पण आजही त्या घटनेचा निषेध करण्याची बुद्धी जावेद अख्तरांना झाली नाही. किंबहुना ज्या पक्षाने या देशावर आणीबाणी लादली त्या पक्षाच्या कोट्यातून हे खासदार झाले, राज्यसभेवर गेले. याचा अर्थ काय निघतो की हे म्हणतात की राजकारण आणि साहित्य हे वेगळं ठेवलं पाहिजे. मुळात ज्या राज्यामध्ये राजकीय नेते आणि सत्ताधारी साहित्य संमेलनाचे स्पॉन्सर असतात त्या राज्यात मुळात हे शक्य आहे का? म्हणजे किमान पक्षी साहित्यिकांनी सत्य मान्य करणं म्हणजे प्रामाणिकपणे मान्य करणं की बाबा साहित्य संमेलन ही सरकारच्या पैशावर भरतात, त्यामुळे सरकारी मंडळी या आणि सत्ताधारी पक्ष जे असतात त्या पक्षातले लोक दिसतात. भुजबळ दिसले, तर भुजबळांचा साहित्य संमेलनाचा काय संबंध आहे? नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ते तिथे अपेक्षित होते, पण भुजबळांनी वाचलेलं एखाद्या पुस्तकाचं नाव भुजबळांनी सांगावं, हे पुस्तक मी वाचलंय, किंवा एखादी कविता त्यांनी म्हणून दाखवावी. असं जर केलं तर म्हणजे लोकांना पण बरं वाटेल की नाही राजकीय नेते जरी असले तरी म्हणजे त्यांनी एखाद्या कादंबरीतला एखादा जर किस्सा सांगितला असता, एखाद्या कॅरेक्टरबद्दल सांगितलं असतं तर लोकांना जरा बरं वाटलं असतं की राजकीय नेत्यांना सुद्धा कदाचित पवारांचं जे आत्मचरित्र आहे लोकमाजे सांगते कदाचित ते वाचलेलं असू शकतं भुजबळांनी. म्हणजे नाही मुळात त्याचीही शक्यता कमी आहे. मुळात वाचन ही एक आवडीचा विषय आहे, कळलं का? तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात. आता सामनाचे अग्रलेख मी सुरुवातीपासून खूप प्रेमाने वाचत आलो. मी सामनामध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे. सामनाच्या अग्रलेखाची जी धारदार भाषा असते ती मला नेहमीच भावली. म्हणजे अलीकडे त्या भाषेत एक वेगळा विचार मांडण्याचा प्रयत्न होतो, तरी तो अग्रलेख मी खूप प्रेमाने वाचतो कारण मी तिथे काम केलेलं आहे. सामनाची माझी बांधिलकी आहे. पण आणि हे मी का करू शकलो कारण मला वाचनाची आवड आहे. महाराष्ट्र टाइम्सचे अग्रलेख पण त्याच चवीने वाचायचो, पण कदाचित ती भाषा मला तेवढी कधी भावली नाही. सामनाची भाषा मला सुरुवातीपासून त्या भाषेवर माझं प्रेम होतं. तर हे मी वाचू शकलो त्याचं कारण काय, मला वाचनाची आवड आहे. तर त्यामुळे तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात, तुम्ही कोणाला फॉलो करता याच्यावर ते डिपेंड नसतं. तुम्हाला त्या विषयाची आवड आहे का? कवितेची आवड नसेल तर कवितेच्या गावाला किंवा कवितेच्या प्रांतात जाईल कोण कशासाठी, असा मुद्दा आहे. याचा दुसरा मुद्दा असा सर, तुम्ही म्हणजे सगळीच अगदी जावेद अख्तरांची हिस्ट्री जिओग्राफी म्हणून तसं तुम्ही समोर ठेवलीत, पण जावेद अख्तरांनी त्यांच्या भाषणात आणखीन एक इंटरेस्टिंग मुद्दा मांडलाय. तो असा त्यांचं असं म्हणणं आहे, त्यांनी अण्णाभाऊ साठेंचं उदाहरण दिलं की त्यावेळेला साहित्यिक परिषद होती, लखनौला ती झाली, महाराष्ट्रातनं अण्णाभाऊ साठे कसे गेले होते 1936 साली वगैरे, आणि 1936 त्यावेळेला म्हणे तिथे असा ठराव मंजूर झाला की आम्ही आता चंद्र सूर्य तारे फुलबागा प्रेम संवाद याच्यावर काही लिहिणार नाही, आम्ही लिहू तर आता म्हणे देशाचं स्वातंत्र्य विषमता वगैरे या सगळ्यावर लिहू. आणि 1936 पेक्षा अशा साहित्य परिषदेची आज जास्त गरज आहे. म्हणजे इनडायरेक्टली त्यांना असं सुचवायचं आहे की भारत ज्यावेळेला 1936 साली म्हणजे इंग्रजांच्या अधिपत्याखाली होता, पारतंत्र्यात होता, तेव्हा जेवढी स्वातंत्र्याची गळचेपी होत नव्हती तेवढी आज होते, असं एक त्यांना सुचवायचं आहे यातनं, असं दिसतं त्यांच्या एकूण मांडणीतनं. तर ह्यावर काय म्हणणं आहे? नाही, मी सुरुवातीलाच तो मुद्दा मांडला की आपण एका विचारांचे आहोत हे कायम झाकून ठेवायचं.
आणि वैचारिक स्वातंत्र्याचा मुखवटा घेऊन दुसऱ्या विचाराला कायम हाणायचं, हेच काम या मंडळींनी वर्षोवर्ष, जावेद अख्तर वगैरे या मंडळींनी वर्षानुवर्ष केलेलं आहे. आणि जेव्हा ही मंडळी बोलतात तेव्हा ते लोक जी मांडणी करतात त्या मांडणीतलं तथ्य आणि सत्य तपासणं हे आपलं काम आहे पत्रकार म्हणून. म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की त्यांनी असं म्हटलं की शिवकाळापासून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून दरबारामध्ये उर्दू शेरोशायरी व्हायची. म्हणजे जावेद अख्तर हे उत्तम गीतकार आहेत, कथाकार आहेत. ते इतिहासकार कधी झाले लोकांना कळलंच नाही. म्हणजे मुळात छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काळ आहे त्या काळात मुळात उर्दू होती का? त्या काळात अरबी फारसीचा उल्लेख आहे. उर्दू भाषा ही अरबी, फारसी आणि हिंदी यांच्या मिश्रणातून भारतात जन्माला आलेली खूप गोड भाषा आहे. आणि त्या भाषेतली जे गझल शायरी वगैरे आहे त्याच्या प्रेमात आम्हीही आहोत. त्या भाषेला विरोध करण्याचं काही कारण नाही. पण तुम्ही एक मान्यवर म्हणून एका मंचावर बोलताय, ज्या मंचाचं पण एक महत्त्व आहे, त्या मंचावरून तुम्ही लोकांना सरासर थापा मारताय, त्यांची दिशाभूल करताय. हा जो प्रकार आहे म्हणजे महाराष्ट्रात इतिहासाची मोडतोड करून चुकीचा इतिहास सांगण्याची परंपरा गेल्या काही वर्षात सुरू झाली एका पर्टिक्युलर समाज गटाला हाणण्यासाठी. तर त्यांनी एक वेगळाच इतिहास या देशाच्या समोर ठेवला. आणि शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून आपण त्यांना ओळखतो, पण शिवाजी महाराज हे किती सेक्युलर होते आणि त्यांचं सेक्युलरिझम हे यांच्या सेक्युलरिझम सारखं होतं, अशी एक मांडणी केली. तर त्या इतिहासाला बळ देणारी विधानं जावेद अख्तरांनी आपल्या भाषणात केली. कारण मुळात ही साहित्य संमेलनं एखाद्या विचाराच्या प्रभावाखाली किंवा एक साहित्यिक चळवळ म्हणून मुळात होत नसतात. ती संपूर्ण एक राजकीय नेत्यांना चमकवण्याची आणि त्यांचा जो विचार आहे त्याला फुलं वाहण्याची एक जागा बनलेली आहे. बरोबर की नाही? त्यामुळे जावेद अख्तर जे बोलले तर त्या भाषणाची मुळात चिरफाड होण्याची गरज आहे. त्यांनी जे मुद्दे मांडले ती सत्य किती आणि असत्य किती हे तपासण्याची मुळात गरज आहे. आणि ते तपासून लोकांच्या समोर पण ठेवण्याची गरज आहे. कारण ज्यांना इतिहास माहिती आहे तपशिलात, तर त्यांना हा हास्यास्पद वाढला. पण जावेद अख्तर असं जे बोलले कदाचित ते चुकून बोलले असतील असंही आपल्याला वाटण्याची काही कारण नाहीये. कारण या देशामध्ये गेल्या अनेक वर्षात असं झालेलं आहे, यांना माहीत असतं सगळं की हे असं नाहीये, पण ते ठासून लोकांसमोर तसं मांडण्याचा प्रयत्न होतो. याचं कारण एवढंच आहे की एक चुकीची माहिती लोकांना पुरवायची, त्यांची दिशाभूल करायची, हा तसा सगळा उपद्व्याप आहे. तर त्यामुळे त्या दृष्टिकोनातून सुद्धा या सगळ्या विषयाकडे पाहण्याची गरज आहे. एक जसं जावेद अख्तरांचं पूर्ण सांगितलं की भाषणाची चिरफाड होण्याची गरज आहे. दुसरा त्यात मुद्दा काय उपस्थित आला जावेद अख्तरांचं नाव आल्यापासूनच की मराठी साहित्याच्या दृष्टीने जावेद अख्तरांचं काय योगदान आहे. म्हणजे जावेद अख्तर मोठे गीतकार आहेत, पटकथाकार आहेत, पण त्यांचं हे सगळं काम हे हिंदीत आहे. मराठीच्या दृष्टीने त्यांचं काय योगदान आहे हा मुद्दा नक्कीच आला आणि तो एका अर्थाने चर्चेला घेतला पाहिजे आपण की म्हणजे मराठी साहित्याच्या दृष्टीने काय योगदान आहे की फक्त त्यांची वैचारिक भूमिका, त्यांची राजकीय मतं याचा विचार करून त्यांना घेतलं गेलं. हा मुद्दा का उपस्थित होतो सर? कारण की बघितलं आपण की याच्या आधी नयनतारा सहगल यांना असंच बोलवलं गेलं, त्यावेळेलाही हाच प्रश्न उपस्थित झाला होता की नयनतारा सहगल यांचं मराठी साहित्याच्या दृष्टीने काय योगदान आहे. नयनतारा सहगल यांनी हिंदीत काम केलंय, त्या लेखिका आहेत वगैरे, सगळं त्यांची बॅकग्राऊंड माहिती आहे आपल्याला. पण मराठी जे तुम्ही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणतात, तर मराठी भाषेकरता, मराठी साहित्याकरता योगदान दिलेली अनेक दिग्गज मंडळी इथे आहेत, तरी यांना का बोलवलं जातं की त्यांच्या फक्त वैचारिक भूमिका? कारण की नयनतारा सहगल यांनी देखील त्यांची मोदी विरोधातली, केंद्र सरकार विरोधातली, पंतप्रधानांच्या विरोधातली, एका विशिष्ट विचारधारेच्या विरोधातली जाहीर भूमिका घेतली होती. त्याच्या विरोधात त्यांनी अवॉर्ड वापसी वगैरे ते जे सगळं स्तोम त्यावेळेला माजलं होतं, तर त्याही अग्रणी होत्या. तर या अनुषंगाने जावेद अख्तर यांना बोलवलं गेलं असेल का? नाही, खरंच आहे ते. म्हणजे जो तू उल्लेख केलास की नयनतारा सहगल यांना त्यावेळेला बोलवलं होतं, पण तो वाद निर्माण झाला आणि त्यांना जे आमंत्रण आहे ते मागे घेतलं. पण त्यांचं जे काही भाषण होतं ते त्यावेळेला मात्र
आवर्जून दाखवण्यात आलं किंवा त्याला प्रसिद्धी देण्यात आली आणि त्यातून हेच दाखवण्याचा प्रयत्न होता की जे पुरोगामींचे जे विचार आहेत, तथाकथित पुरोगामी किंवा लिबरल्स जे विचार आहेत तेच मांडायचे. म्हणजे तोच एक प्रकार, त्यात केवळ नयनतारा सहगल असं नव्हे तर त्यानंतरच्या म्हणजे गेल्या वर्षीचं जे संमेलन होतं त्याच्यात फादर दिब्रिटो हे अध्यक्षस्थानी होते. त्यांचंही भाषण तसंच वादग्रस्त होतं. म्हणजे यांच्या भाषणाच्या माध्यमातून उद्घाटनासाठी बोलवलेली व्यक्ती असो की अध्यक्षस्थानी बसवलेली व्यक्ती असो, त्या व्यक्तींच्या माध्यमातून कुठेतरी जो काय त्यांचा तथाकथित पुरोगामी विचार आहे तो लोकांपर्यंत मांडत राहायचं आणि त्यासाठी या संपूर्ण संमेलनाचा जो उपयोग आहे तो करून घ्यायचा किंवा किंबहुना एवढं असंही म्हणता येईल की हे संमेलनच त्यासाठी त्याचा घाट घातला जातो की अशा पद्धतीने विचार मांडायचे. म्हणजे त्यावेळेला तर ज्या वेळेला सहगलांचा जो वाद झाला त्यावेळेला फडणवीसांचं सरकार होतं, पण तरी देखील त्यांनी तो वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आता तर पुरोगामी म्हणवणाऱ्यांचंच सरकार आहे असं आपण म्हणतोय, तर त्याच्यात तर त्यांना अधिक संधी आहे आणि तिथं आता जावेद अख्तर जे आहेत ते त्यांच्या माध्यमातून ते दाखवण्याचा प्रयत्न करतातच आहे की कशा पद्धतीने राजकारण जे आहे, राजकारणामध्ये लेखकांनी जाऊ नये असं सांगतात. म्हणजे एक प्रकारे ज्या थापा ज्या असतात त्यांचा किंवा खोटं जे असतं ते त्यांना बोलायचं असतं आणि ते कुठेतरी आत्ताच्या काळात आपण पाहतोय की लोक त्याला विरोध करायला लागलेले किंवा यांचा थापा जे आहेत किंवा यांचं खोटं बोलणं हे उघड होऊ लागलेलं आहे आणि ते आम्हाला बोलायला द्या, ते बोलायला दिलं जात नाही. ही त्यांची कदाचित गळचेपीची भूमिका असावी त्याच्या मागची, की आमची गळचेपी होते, आम्हाला खोटं बोलायला दिलं जात नाही आणि हेच ते खोटं सातत्याने बोलत आहेत. तर ते जावेद अख्तरांची जी आत्ताची भूमिका आहे ती किंवा सहगलांची भूमिका ही सारखीच आहे आणि त्या मंचाचा उपयोग किंवा या संमेलनाच्या माध्यमातून हा उपयोग त्यासाठीच होतोय. आता एक उदाहरण द्यायचं झालं तर कालचंच नारळीकर हे अध्यक्षस्थानी आहेत, या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. त्यांचं भाषण ते आजारी असल्यामुळे ऑनलाईन दाखवण्यात आलं, स्क्रीनवर दाखवण्यात आलं, पण त्या भाषणाच्या वेळेला एकही माणूस तिथे उपस्थित नव्हता. म्हणजे पूर्ण जे मंडप आहे तो रिकामाच होता. काही मोजके लोक आले होते जे कदाचित येत असतील नेहमी, ते बसले होते, पण बाकी सभा मंडप जो आहे तो रिकामा होता. तर असं का झालं होतं? पण त्याच वेळेला आज जेव्हा राजकीय भाषणं होतात किंवा अशा जावेद अख्तरांप्रमाणे काही लोक आलेले त्यांची भाषणं होतात त्यावेळेला मात्र सभागृह पूर्ण भरलेलं आहे. म्हणजे कुठेतरी हा विचार मांडण्याच्या उद्देशाने हे संमेलनाचा घाट जो आहे तो घातला जातो. मुळात अध्यक्ष कोण आहे किंवा त्यांचं भाषण जे त्याला महत्व दिलं जातं. म्हणजे नारळीकरांचं भाषण आहे, ज्या विज्ञानाबद्दल हे लोक सातत्याने बोलत असतात की विज्ञान खूप महत्वाचं आहे, मग अशा व्यक्तीचं भाषण असताना त्या भाषणाला गर्दी करावी किंवा गर्दी व्हावी असं कोणाला त्यावेळेला वाटलं नाही. पण जावेद अख्तरांच्या भाषणाला मात्र भरपूर गर्दी दिसली, त्यांच्या भाषणाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. तर हा जो एक प्रकारचं ही जी वाटचाल आहे अशा संमेलनांची ही अशीच पुरोगामी, जी तथाकथित पुरोगामी लिबरल्स आहेत त्यांच्या दिशेनेच चालू असलेली आपल्याला पाहायला मिळते. थोडक्यात म्हणजे राजकारण नको किंवा राजकीय विचार नको असं म्हणता म्हणता या व्यासपीठांचा वापर आपापले राजकीय अजेंडे, छुपे राजकीय अजेंडे हे रेटण्यासाठीच चालवण्याचा हा पूर्ण घाट दिसतो. म्हणजे तुमच्या दोघांच्याही मांडणीतून हे तसंच दिसलं आणि मला वाटतं पूर्ण महाराष्ट्रालाही आज जे साहित्य संमेलन बघायला मिळत आहे हे अशाच प्रकारचं दिसतंय. फक्त आपण अपेक्षा करू शकतो की भविष्यात ही परिस्थिती सुधारेल, काहीतरी त्याच्यातनं आपण ज्याला म्हणू मूल्यात्मक काहीतरी योगदान मराठी साहित्याच्या दृष्टीने आपल्याला पाहायला मिळेल. त्यात असे परिसंवाद होतील ज्याच्यातून मराठी साहित्य अजून कसं समृद्ध होईल, त्याची भविष्यातली वाटचाल काय असेल हे येणाऱ्या नव्या पिढीला, येणाऱ्या महाराष्ट्राच्या मराठी माणसांना पाहायला मिळेल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि आज आपला निरोप घेतो. आम्ही अनेकदा असे नवनवीन विषय घेऊन आपल्यासाठी पुन्हा पुन्हा चर्चेला येत राहणार आहोत, पण त्यासाठी तुम्ही न्यूज डंकाचा हा चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. लवकरच पुन्हा भेटू, तोपर्यंत धन्यवाद.